तेव्हा मी जयच्या मम्मीला म्हटलं तुम्ही त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ नका, त्याच्या अभ्यासासाठी त्याला त्याच्या मागे लागू नका, त्याला कुठल्या तरी स्पोर्टमध्ये टाका. मी आज त्याच जयच्या मम्मीला सांगू इच्छितो तर तुमच्या साक्ष की मी त्यांना सांगितलं, मी त्यांना एक शब्द दिला होता की मी तुमच्या पोराला खेळामध्ये काहीतरी करेल, असं मी तुम्हाला समोर आणून दाखवेल. आज तो पोरग लाठीमध्ये मर्दानी खेळामध्ये सिल्वर मेडल जिंकला. कसं वाटलं? बहुत अच्छा लगा. तुम्ही यानंतर अभ्यासापेक्षा काय खेळामध्ये महत्त्व द्याल त्याला? हाँ देंगे. खरंच दिलं पाहिजे, कारण प्रत्येक मुलगा हा अभ्यासात नसतोच. मी जयदलाच विचारतोय, बेटा जेव्हा तू टुर्नामेंट, हां विशेष म्हणजे जेव्हा तो टुर्नामेंट खेळायला आला ना, तर त्याचं गोळ्यांचं पॅकेट, म्हणजे त्याची तब्येत बरी नव्हती 3 दिवसापासनं, तो गोळ्याचं पॅकेट घरी विसरला. मी त्याला विचारलं गोलियों का पॅकेट साथ में लिया क्या? तो नहीं सर बोलते, भूल गया. म्हटलं जा लेके आ. तो धावत घरी गेला, गोळ्यांचं पॅकेट सोबत घेऊन आला. तिथे बसून थोडं खाल्लं, त्या गोळ्या खाल्ल्या होत्या ना बहुतेक तू? नहीं सर, नहीं खाए थे. हा, गोळ्याही नव्हत्या खाल्ल्यामध्ये. तू गोळ्या बिड्या न खाता तो बाऊट खेळत गेला. त्यांनी टोटल 4 राऊंड काढले. किती राऊंड काढले? 4. मर्दानी खेळात 4 राऊंड काढणं म्हणजे 30 सेकंदाचा 40 सेकंदाचा गेम असतो. किती सेकंदाचा? 30 सेकंदाचा. 30 सेकंद. विचार करा, मी 30 मिनिटं म्हणत नाहीये, 30 सेकंद. पण त्या 30 सेकंदात जेव्हा तो लाठी फिरवतो ना, तर तो पोरग पूर्ण पाणी होऊन जातो, त्याच्यात जीव नाही उरत. जयद सही बोल रहा हूं, झूठ बोल रहा हूं? सही बोल रहे सर. त्या 30 सेकंदात माणूस पूर्ण पाणी होऊन जातं, काहीच जीव नाही उरत. अशा त्या 30 सेकंदाचे त्यांनी 4 राऊंड काढले. तब्येत खराब असताना, आणि त्यावेळेस मला खरंच असं भरून आलं होतं आणि खूप बरंही वाटत होतं की तो जिंकण्याच्या मार्गावर आहे. आणि जेव्हा तो सिल्वर आणि ज्याच्यासोबत तो गोल्डमध्ये हारला ना, तो तुफान पोरग होतं. मी जयदलाच विचारतोय, जयदच्याच तोंडून ऐका तुम्ही, की तिथे जे अपोनंट उतरले होते ते कसे होते? बेटा बताओ आप. बहुत हार्ड थे वो. बहुत स्पीड. खूप स्पीड लाठी फिरवत होते. तरी यांनी तिथे जिंकला. आणि म्हणजे तब्येत खराब असून त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं. म्हणून मला सांगणं, ठीक आहे बेटा जा, मला थँक्यू. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, मी यांना बोलवण्याच्या मागे, हे सगळं तुम्हाला एवढं प्रवचन देतोय, हे देण्याच्या मागे एकच कारण आहे की पोरांना त्यांच्या टॅलेंटची ओळख करून द्या. तुम्हाला काय बनवायचं आहे याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे बनवायचं आहे ते तुम्ही बनवणारच, पण पोराला काय बनायचं आहे थोडं याच्याकडे लक्ष द्या. जर त्याच्या टॅलेंटला तुम्ही ओळखलं ना, मी शाश्वती देतो, गॅरंटी देतो की तुमचं पोरग, तुम्ही विचार केलं त्यापेक्षा कितीतरी समोर निघून जाईल. जर प्रत्येकाला असं वाटत असेल ना माझ्या पोरांनी मोठं व्हायला पाहिजे, तर खरंच त्याच्या टॅलेंटकडे लक्ष द्या तुम्ही. आणि ज्याची इच्छा स्पोर्टमध्ये घडवायची असेल नक्की घडवा, पोरं घडतीलच. ठीक आहे, थँक्यू. समोर चालू आता आपण. अच्छा, किती जण म्हणत होते खूप झालं प्रवचन, चला हटा. अब हमारा नेक्स्ट परफॉर्मेंस है पेरेंट्स स्पेशल. हमारे छोटे छोटे बच्चे और उसमें कुछ बड़े बच्चे भी हैं, वो हमें कुछ बताने जा रहे हैं जो हमें भी नहीं पता है. वो एक्ट के बाद ही हमें पता चलेगा. ज़ोरदार तालियों से इनका स्वागत किया जाए.